काय घटना घडली होती काय सांगा? अ, माझं नाव नामदेव गोकुल चोपडे, राहणार घाटपुरी. घाटपुरी शिवारात माझे शेत आहे. गट नंबर 25मध्ये दिनांक 27/2/2026 रोजी मला शेतामध्ये काम करत असताना बिबट्या दिसला होता. त्या दिवसाला आम्ही फॉरेस्ट ऑफिसला कळवले आणि त्या दिवशी प्रशासन, वन विभाग आणि तहसीलदार साहेब सर्व त्या दिवशी शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी बिबट्याला पकडण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. आणि बिबटे त्या दिवसापासून शेताच्या आजूबाजूला फिरत होते. पण आज दिनांक 16/3/2026 रोजी बाजूच्या वस्तीमध्ये बिबटे दिसले. ही माहिती मला कळाली आणि मग मी शेतामध्ये आल्यानंतर माझ्या शेतामध्ये मी मागील घटनेनुसार सोलर कॅमेरा विकत आणून तो लावला. सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आपल्या शेतात काय काय घडामोडी होतात ते आपल्याला कळल्या पाहिजे, त्याच्यासाठी मी CCTV कॅमेरा लावला. आणि तो शेतामध्ये आल्यानंतर कॅमेरा चेक केला तर कॅमेरामध्ये 2 बिबट सकाळी 5:15च्या दरम्यान कॅमेऱ्याने शूट केले. आणि त्याच्यावरून असं कळते की ते बिबटे आतमध्ये शिरले आणि त्यांची आल्याची एंट्री आहे, पण बाहेर गेले याची एंट्री नाही आहे, अशी माहिती वन विभागाला दिली. अशी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी इथं आले आणि त्यांनी पूर्ण तपासणी केलेली आहे आणि पूर्ण त्यांना परिसर पाहिला. आणि काय मागणी आहे काय तुमची आता? मागणी हेच आहे की बाबा जसं रोज आम्हाला शेतामध्ये यावं लागते, बिबट्याच्या त्रासामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतात काम करण्याकरता मजूर येत नाहीत आणि मी स्वतः शेतामध्ये येतो, स्वतः काम करतो. तर काही कशाचा आवाज कधी आला तर जीवाला भीती वाटते की बाबा बिबट्या तर आला नाही आणि ही जास्ती किती दिवस चालावं. माझी एक प्रशासनाला मागणी आहे, विनंती आहे की बाबा या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतीचे जे कामं आहेत ते व्यवस्थितपणे आम्हाला करता येतील. हीच एक मागणी आहे.